तेरणा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचाराबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले। ओमराजेंनी केलेले आरोप खोटे असून फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा राणा पाटील यांनी दिला आहे। गेल्या 12 वर्षात जवळपास 1 लाख रुग्णांवर तेरणा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात आले। त्यापैकी 27,000 रुग्णांना सरकारी योजनेतून लाभ मिळाला, तर इतर रुग्णांच्या उपचाराचा खर्च तेरणा हॉस्पिटलने केला अशी माहिती पाटील यांनी दिली। यावेळी बोलताना 16 रुग्णांवर 138 शस्त्रक्रिया झाल्याच्या ओमराजेंच्या आरोपांना देखील आमदार पाटील यांनी खोडून काढलं। किडनीच्या आजाराच्या रुग्णांना डायलिसिससाठी अनेकदा उपचार घ्यावे लागतात। कधीकधी एखाद्या रुग्णाला 10-20 वेळा डायलिसिससाठी जावं लागतं। त्यामुळे तशी आकडेवारी दिसून येते। एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही तर अनेक उपचार झालेले आहेत, तर याला एक समजत नसेल किंवा तो खोटं बोलत असेल असं आमदार राणा पाटील म्हणाले। जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना संधी मिळून देखील त्यांनी काही काम भरीव असं केलेलं नाहीये। खोटं बोलणं, नाटकी बोलणं, बोलबच्चनगिरी ही जी आहे ती आता चालवून घेतली जाणार नाही। एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल, त्यामुळे गैरसमज नको। एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाहीयेत, एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत। खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही। आपल्याला कल्पना आहे की आता लोकसभेची निवडणूक चालू आहे। आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही निवडणूक जी आहे ही विकासावरती असायला हवी। आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली कामं आणि पुढे जी संकल्पना आहे, हा जिल्हा आणि हा लोकसभा मतदारसंघ विकासाच्या घोडदौडीमध्ये कुठे मागे राहू नये या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळेस सकारात्मक मुद्दे मांडतो आणि वास्तव जे आहे, खरं जे आहे ते बोलतो। दुर्दैवाने जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना संधी मिळून देखील त्यांनी काही काम भरीव असं केलेलं नाहीये। खोटं नाटक, नौटंकी करायची, बोलबच्चनगिरी करायची, याच्या पलीकडे काही काम तर कुठे दिसत नाहीये। आणि त्यामुळे काही विषय मांडणं, जनतेची, मतदारांची दिशाभूल करणं, हे खोटं जे बोललं जातं, सारखं जे बोललं जातं, त्या बाबतीमध्ये जे वास्तव आहे ते जनतेसमोर मांडणं देखील निश्चितपणे गरजेचं असतं। एक मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा आहे ज्याचं वास्तव आपल्यालाही माहिती आहे। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण मेडिकल कॉलेज जे आहे ते 1991ला सुरू केलं आणि अगदी तेव्हापासून 91 पासून आपण आपल्या भागातले रुग्ण आहेत त्यांना तिकडे नवी मुंबईमध्ये सेवा देण्याचं काम आपण जे आहे ते सातत्याने केलेलं आहे। आपण जर गेल्या 10-12 वर्षाचा विचार केला तर रुग्णांवरती साधारण 1 लाख उपचार आपण केले। गेल्या काही वर्षांमध्ये साधारण रुग्णांवरती आपण जे उपचार केले 1 लाखाच्या आसपासची संख्या होती। त्याच्यातले अंदाजे 27,000 उपचार जे आहेत ते योजनेमध्ये त्याच्या निकषात बसले, परंतु उरलेले 73,000 उपचार जे आहेत ते 73,000 उपचार निकषात बसले नाही। त्याच्यासाठी जो काही खर्च लागतो साधारण 48 कोटी रुपये हे ट्रस्टने स्वतःच्या निधीमधनं खर्च केले। आता आपण समजून घ्या, एक विषय घेऊन आपण 16 रुग्णांवरती किती 138 शस्त्रक्रिया। मी तुम्हाला कागद देतो। पद्धत कशी असते, उपचार, शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो। मी समजा किडनीच्या आजारचा पेशंट आहे, मला डायलिसिस लागतं। मला जर समजा 2 दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा 10 डायलिसिस झाले तर माझ्यावरती 10 शस्त्रक्रिया झाल्या म्हणायच्या का? मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं। नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात। नेफ्रोलॉजीमध्ये डायलिसिस जो आजार आहे त्याला जो उपचार केला जातो, प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे। मी आज एक डायलिसिस केलं, एक उपचार झाला, 2 दिवसांनी केलं, दुसरा उपचार झाला, 1 आठवड्याने केलं, तिसरा उपचार झाला। एका पेशंटवरती अनेक वेळेस, कधी कधी 10-10, 20-20 वेळेस, तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं। एका रुग्णावरती किती वेळेस केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे। एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल, त्यामुळे गैरसमज नको। एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाहीयेत, एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत। हा विषय आपल्याला समजला? स्पष्ट आहे ना? उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये फरक आहे।
एका व्यक्तीवरती 50 शस्त्रक्रिया झाल्या असं होऊ शकत नाही, परंतु एका व्यक्तीवरती 50 डायलिसिस त्याचा जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतात आणि आपण ते करतो.